हाय नमस्कार. बघू शकता इथं चाललंय. काल आंब फोडलं होतं, आज वाळवलं आणि आता याच्यात मीठ टाकायला लागले. म्हणलं चला तुमच्या इकडं कसं असतं ते सांगा. आता बारकच मीठ वापरायला लागले, मोठं मीठ नाही दुकानात. हळद काय जाती नाही ती, काय नाही ती, घरी हळकुंड करून ही करायला. पहिल्या बायांची लोणची वेगळीच होती. हळद कमी पडेल अहो. 10 रुपयाची आहे का? याच्यात आहे अजून. हळद टाकली, आधी मीठ टाकलं, हळद टाकली, परत पुसून घेतलं अजून एकदा, म्हणजे 2दा 3दा पुसून घेतले लोणचं. आणि ही डाळ कशाची काय म्हणतात त्याला, मोहरीची डाळ. पहिला माणसं मोहरी आणायची, भाजायची आणि त्याचं करायची. आता सगळंच निघलं. वाटतंय बस की काय एक 10 रुपयाची पुडी आणि एक 5 रुपयाची पुडी एवढी हळद टाकली. त्याला हलवायचं आणि मग डेऱ्यात भरायचं. आणि ही डेऱ्यात धुतलाय, धुवून वाळवलाय. गेल्या वर्षीचाच आपला लोणच्याचा आहे. आणि तिकडे बघा तात्या कसं बसल्यात बघत्यात. तात्या रोज एक लोणच्याची फोड झाली की आता याला पाणी सुटल्याशिवाय थोडी लागत आहे ते, आहे का नाही. आता मस्की धुतलाय किती वेळा, ती लोणच्याचाच आहे, पांढराच पडणार की. आता त्याच्यात खाली आणि त्यातनं जायचं नाही वे काय, मग आधीच तू टाकायला लागली. टाक फोडीच, जात आहे सगळं ती खाली. तर आता डेऱ्यात भरणं चालू आहे. गेल्या वर्षी रोज असतंय 25 आंब्याचाच घालतो. यंदा झाला भक्कम वर्षाची सुगी. पण तेल असल्यामुळं जरा हे वाटत. नको हलवा आता म्हणलं हे असं मीठ हळद असं टाकलं. आता याला पाणी सुटणार, याला पाणी सुटणार आणि मग हे लोणचं झालं बघा एकच नंबर. आणि आता याला बांधायचं वरनं आणि ठेवायचं. रोज आंघोळ केली की रोज हलवायचं का दागा दागा दा डेरा. तर बघा तात्याचं आमच्या झोपणं चाललंय. रोज त्यांना कटाळा काय येईना. पहिल्या बाया कशा घालायच्या लोणचे, आख्या आख्या आंब्याचाच घालत होती का नाही ती. हा कुणाचं बघितलं बाया, आंबा अर्धाच एक इकडं आणि एक इकडं त्यात भरायचा आणि ठेवायचा.
आलात फुडी ठेवायच्या असं. तर चला झालं म्हणलं, चला तुम्हाला. आणि तुमच्या इकडं कसे करतात ते सांगा कमेंटमध्ये. आमच्या इकडं तर गावाकडलं गावठी असंच असतंय. तर म्हणलं चला तुमच्याशी सगळं आता आणल्यापासून भिजाय टाकल्यापासून दाखवलं, तर रेसिपी का नको दाखवायला, म्हणून म्हटलं की चला दाखवा. आणि हे बघा आपलं झाड कसलं झालंय, पूर्ण उन्हाने पिवळं पिवळं झालंय. आता याला काढायचं, पण एवढा महिना नाही, जाऊ दे आता पुढच्या महिन्यात पावसाळा आहे, सगळं काढायचं. लय ही झालंय. आता त्या आंब्याला पण डोस दिलाय. ठीक आहे, हे आंबा आहे आपल्या इथं. आता आंबा येऊ द्यायचा आहे. पिरूचं काय एवढं टेन्शन नाही, पिरू काढून फेकून द्यायचा. आता आंबा आणायचा. आंबा न ग खायला, लोणचं ही घालायला. कसला आंबा आहे काय माहिती, कलंबी आहे का कसला. ही एकदम गोड आंबा आहे, गोड हापूस आंबा. तर बानूबाईचा चालला खेळ. हा का बानू, बघितलं का? हा का बानू, हा का बानू कशी खेळती. बानूला टीव्ही आणि ही कूलर चालू असला म्हणजे बानू महाराणीच झाली बघा, आहे की नाही. आणि जरा लाईट गेली की वरडायचं. मग बाहेर नेलं की घाम मरणाचा येतो दरा दरा. आता तिकून ती पडेल ना, इकडं आली भुईला, वडायचं नुसतं दरा 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 दरा. ऐकती कशी आता, बघती का? इकडं बघ ए बानू, इकडं बघ, इकडं भुईला ये, भुईला मळायला. माणूस म्हणतं बारकं लेकरू मळत नाही, पण बानूच्या अंगावर रोज मळ निघतो, कारण भुईलाच असते ती. का इथं खडा पडला या मातीत येते, का याच्यात बरोबर डोकं जातं तिचं. तिच्या डोक्यानेच केलंय का काय काय माहिती नाही, बरोबर डोकं जातं त्याच्यात. आपण कामाच्या याच्यात लागलं की मग परत तिच्याकडे लक्ष दिलं की यायचं आणि तिला ओढायचं पडेल. परत अजून आलेली हायच इकडं, लय आगाव पोरगी. काय म्हणते काय की ताण लागली वाटतं तिला. तर चला, आणि लोणच्याचा कसं तुमच्याकडं करतात कसं नाही ते सांगा. आमच्याकडं तर जसं जमतंय आम्हाला तसं आम्ही केलंय बघा. आता ते झाल्यावर परत अजून माल मटेरियल टाकायचं, पाणी मिठाचं आटल्यावर. मला रोज तर दाखवेलच आता. चला, आणि कसं वाटतंय गावाकडलं लोणचं नक्की सांगा कमेंटमध्ये. तुमच्याकडे पद्धती कशा आहेत ते पण सांगा. आमच्याकडल्या जसं आहेत तसं तुम्हाला तर रिअरमध्ये दाखवलं. तर चला, बानूला पाणी पाजायचं आहे. बाय.